निशंक हो निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळपाटी शिरे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राच्या प्रत्येक कडव्याचा, प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला, तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करून शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेली अनमोल भेट म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र प्रत्येक संकटातून भक्तांना तारून नेणारा म्हणजे तारक मंत्र. प्रचंड शक्ती, प्रचंड बळ या तारक मंत्रामध्ये आहे. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली की मन शांत होतं. कितीही अस्वस्थ असेल, दुःखी असेल तरीही मन शांत होतं. जणू काही दुःखाचं, अशांतीचं वादळ संपतं. असा आहे हा तारक मंत्र. तर चला, तारक मंत्राचा अर्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तारक मंत्राची सेवा कशी करायची ती थोडक्यात सांगते. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही क्षेत्रातील अडचणीसाठी आणि अभ्युदयासाठी हा तारक मंत्र म्हटला जातो. एक अगरबत्ती लावावी, भांड्यात प्याल्यामध्ये पाणी घ्यावं, मंत्र 3, 5, 11, 21 अशा स्वरूपात संकेत जपावा. मंत्रपठण झाल्यानंतर अगरबत्तीची विभूती अंगारा कपाळी लावावा. चिमूटभर पाण्यात टाकून, अगदी थोडं म्हणजे चिमूटभर एवढं टाकून ते पाणी प्राशन करावं, तीर्थ प्राशन करावं, असे या उपासनेचे स्वरूप आहे. त्यात श्री स्वामी महाराजांनी अभयदानही दिले आणि कृपा आशीर्वादही दिला आहे. निशंक हो निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळपाटी शिरे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. पहिल्या कडव्याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. भक्ताला आधारशक्ती देऊ केली आहे स्वामींनी. हे भक्ता, तू निशंक आणि निर्भय मनाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना कर. त्यांची कृपाशक्ती प्रचंड आहे. ती प्राप्त आणि फलद्रूप होण्यासाठी स्मरणोपासना केल्यास अशक्य ते शक्य म्हणजे जे आता प्रतिकूल आहे ते अनुकूल होईल. तुझ्या मनातील शंका व भयही नाहीसे होईल. अर्थात भाव तसा देव किंवा श्रद्धा तसे फळ, ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध ही घडवी माय. आज्ञेविना काळ ना नेईताला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. दुसऱ्या कडव्यात त्यांनी पहिल्याच चरणात एक विशेष भक्तिसूत्र नमूद केले आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. इथे मुख्य गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी आपण देवांची, सद्गुरूंची मनात, अंतःकरणात म्हणजेच देहरूपी देव्हाऱ्यात आराध्य दैवताची प्रतिष्ठापना करतो, तिथे साधकाला, भक्ताला कशाचीही कमतरता उरत नाही. कारण देव, सद्गुरू हे त्याची ज्ञानप्राप्तीची आस आणि इच्छापूर्तीची कामना पूर्ण करतात. पण पुष्कळ वेळा ही गोष्ट कधीकधी आपण विसरून जातो. हल्ली पुष्कळ ठिकाणी घरातील एखाद्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस म्हणजेच चौकटीत एक फलक वाचायला मिळतो. त्यावर लिहिलेले असते की कमी तिथे स्वामी. कधीकधी हीच अक्षरे मोटारीच्या मागील काचेवर लिहिलेले आढळतात. पण असे लिहिणे कितपत योग्य आहे हा ज्याने त्यानेच विचार करावा. कमी तिथे स्वामी म्हणायला स्वामी काय आपले नोकर आहेत? आमच्या परिस्थितीतील कमतरता ते काम म्हणून भरून काढतील. उलट स्वामी तिथे काय कमी अशी अक्षर लिहिणे ही योग्य ठरेल. तुम्ही, आम्ही स्वामी, सद्गुरू, देव, साधू, सत्पुरुष यांची प्रथम उपासनेच्या माध्यमातून सेवा करायला हवी. त्याचे अधिष्ठान आपल्या प्रत्येक कार्यारंभी आणि कृतिशीलतेत ठेवायला हवे. मग त्यांची कृपा प्राप्त होऊन त्या ठिकाणी सुख आणि आनंद प्राप्त होऊ शकेल. जे कमी आहे त्यांचे दुःखही नाहीसे होऊ शकेल. तर बघा, उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तिसरा आणि चौथ्या कडव्याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत.
चरणात म्हटले गेले आहे की हे भक्तांनो, साधकांनो, तुम्ही उगीचच भयभीत होता. खरे तर स्वर्णोपासना व ग्रंथपारायण या स्वरूपाच्या उपासनेतून तुम्ही स्वामींची सेवा करीत असाल तर तुम्ही श्रद्धा अधिक दृढ करा, श्रद्धेसहित जागे व्हा. त्याशिवाय तुम्ही स्वतः स्वामी भक्त कसे म्हणून घेऊ शकाल? त्यांनी अनेक दुःख संकटे आली तेव्हा तुम्हास कृपेचा वरदहस्त ठेवून सांभाळ केला तुमचे रक्षण केले आहे. मन खंबीर ठेव, तरच तुला श्री स्वामी समर्थांची कृपाशक्ती कळून येईल. तुम्ही सेवा खंडित करू नका आणि श्रद्धाही डळमळू देऊ नका. श्री स्वामी समर्थांनी भक्तांना दिलेल्या अभिवचनाची इथे आठवण होते, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इथेही त्यांनी भक्तांना निशंक व निर्भय होण्यास उपदेशले आहे. पण या अभिवचनात एक शब्द अध्याहात आहे. कोणता म्हणाल तर स्मरण करता हा शब्द होय. तसेच तू काय वाटेल ते करशील तेव्हा मी तुझ्या पाठीशी आहे असे समजू नकोस. पण जेव्हा तू सत्कर्म करशील तेव्हा त्यासाठी कधीच भिवू नकोस. माझे स्मरण कर, मी तुझ्या पाठीशी असेल, असा त्यातील मतितार्थ आहे. ब्रह्मानंद गृहेत बसून आम्ही अधिकार परत्वे भक्तांना दर्शन देऊ अशी अभिवचने त्यांनी दिले आहेत. त्यात अधिकार कोणता तर सत्तेने प्राप्त होणार नव्हे, तर अधिकार म्हणजे उपासनेतून श्रद्धापूर्वक सेवा करण्याचा अधिकार होय. स्वामी भक्त म्हणून घेण्याचा अधिकार त्यातूनच प्राप्त होतो. तो झाला तर मात्र स्वप्नदृष्टांत वा आज्ञा आदेश याद्वारे स्वामी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करतात आणि सहाय्यही करतात. तिथे श्रद्धा आणखी दृढ होते, हे वेगळे सांगायला नकोच. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचित्ती, न सोडी कदा स्वामी जाघेई हाती. 5व्या कडव्याचा अर्थ असा होतो, कृपातीर्थ तारक मंत्राचे स्मरण पठण मनन करीत असताना आपण जी उदबत्ती लावाल तिची विभूती आपण लावून घ्यावी. तसेच ती पाण्यात चिमूटभर टाकाल तेव्हा भांड्यातील पाण्याला तीर्थाचे पावित्र्य व तीर्थाची शक्ती प्राप्त होईल. तेच हे कृपातीर्थ होय. हे तीर्थ घे आणि आठवी रे प्रचित्ती, म्हणजेच हे तीर्थ प्राशन करून घेतल्यानंतर तुला जे अनुभव प्रचिती येतील ते तू घे. त्याचे पुन्हा पुन्हा स्मरण कर. तुझे श्रद्धा आणखीन बळकट होईल. कारण देव, सद्गुरू, स्वामी हे ज्या भक्तांना हाती धरतात त्यांना ते कधीच सोडित नाहीत, त्यांचे सदैव रक्षण करतात. हा कृपातीर्थ तारक मंत्र अनेक भक्त म्हणतात. त्यायोगे त्यांना श्री स्वामींच्या कृपाशक्तीची जाणीव होते. तर मैत्रिणींनो, असा आहे तारक मंत्राचा अर्थ. जेव्हा आपल्याला अर्थ कळेल तेव्हा त्याचे महत्त्व आपल्याला कळेल. तर आशा करते तुम्ही तारक मंत्राचे दररोज नित्यसेवेमध्ये पठण कराल. तर चला, आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.